षटकारांसाठी अल्टोला असेल फिटनेस एम्पायर जिम कडून. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. 3 चौकार अथवा 3 षटकार फिटनेस एम्पायर जिम कडून खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल अल्टो साठी. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र कमाल स्ट्रोक. स्क्वाड ड्राईव्ह केले. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावां करता खणखणीत चौकार. अविनाश पाटीलचा पहिलाच बॉल आणि स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर ऋषिकेश भोईरनं खरं तर एकाच टीम मधील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बिलॉंग्स टू विचुंबे, परंतु आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये. सुरुवात चांगली झाली. पहिल्याच बॉलवर थोडासा आत्मविश्वास वाढला असेल ऋषिकेशचा. क्रॉस बॅटर खेळण्यासाठी गेले ते ऑन साइडला, बड विकेटला बॉल फील्ड केला जाईल. 1 रन. समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावां करता चौकार. एक संधी जरूर होती जेलची स्कोअर लेग कडे, परंतु तो चौकार झाला. धावा झाले ते आतापर्यंत 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 17 लॉस ऑफ 0.
शशांकचा हा चेंडू यावेळेस थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर फुलून लेन होता, खोदून काढल्यास कॉलेजकडे सिंगल मिळेल. एक रन टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 18. तर पुढचा सामना असेल मोरिया 11 आणि देवांश आदर्श पनवेल. पाचवा सामना असेल आजच्या दिवसामधील. बी रेडी. मोरिया 11 ज्यांनी पहिला सामना जिंकला होता आणि देवांश आदर्श पनवेलने सुद्धा नुकताच सामना जिंकलाय. दोन्ही विनर्स टीम समोर येणार आहेत. सुंदर स्क्वॅड होता मिळतोय, कमाल स्ट्रोक होता कव्हर्सला. बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने 4 धावांकरता चौकार. 21-21 22 धावा धाव फलकावर. शशांक दुसरं षटक करतोय. पॉवर प्ले दोनही बॅटर मात्र सेफ आहेत आतापर्यंत. चांगली फटकेबाजी करतात. टाफ केलं इकडे मात्र नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आशिकेश बॉबिंग क्रीज सोडून बराच पुढे गेला होता. मागे फिरावं लागलं आणि या रेफर कडे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय. सर्कल मध्ये असा चेंडू होता परंतु पाहूया थ्रो तर थोडासा उशिरानं तर झाला नाही ना. हेच आता मात्र चेक केलं जाईल. अन्यथा आशिकेश एवढा पुढे गेला होता, तिथून मागे परत येणं तर फार कठीण होतं, परंतु बऱ्यापैकी तो परत आला होता. परंतु पाहूया इकडे मात्र ट्रबल मध्ये आहे की नाही थोडाफार चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. नॉट आउट इज द कॉल. ही संधी होती जरूर रनआउट साठी, परंतु तो थ्रोची अॅक्युरसी नव्हती. षटकार. धावसंख्या 6 ने जंप करेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धाव फलकावर 32 विदाउट लॉस. 32 धावा बिनबाद. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय. फटका बनवला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. बॉल सीमा पार 4 धावां करतात. धावांना मात्र आता मात्र ओघ वाढतच चाललाय. ज्या पद्धतीनं रन्स धावफलकावर पाहायला मिळाल्यात 36 धावा पाहता पाहता धावफलकावर. अविनाश पाटील आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल. पहिल्याच बॉलवर चौकरण खातं उघडलं. इकडे मात्र पुन्हा एकदा स्वागत झाले. पहिल्याच बॉलवर 4. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 षटकार. गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन्स नेहमीच पाहायला मिळते, परंतु अगेन्स्ट लेग ब्रेक बराच वेळेला इकडे मात्र आशिकेशनं ज्या पद्धतीनं स्ट्रोक कन्वर्ट केलाय समोर खेचला होता. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा येताना दिसल्यात आणि त्याच वेळी आता मात्र थोडंसं टेन्शन वाढत चाललंय.
कारण धावांवर कंट्रोल करावा लागेल. जरूर धाबा चेस होऊ शकतात तिकडे. मग अशा 80च्या आसपास धाबा चेस झाल्या होत्या, परंतु त्याही पेक्षा जर जास्त धाबा झाल्या तर थोडस कठीण होऊ शकेल. पहिल्या मॅच मध्ये 84 धाबा करायच्या होत्या, त्या चेस झाल्या नव्हत्या. कंट्रोल करावा लागेल, परंतु एकाच संघामधून खेळणारे दोघे जण आमने सामने. आशिकेश भोईर, अविनाश पाटील, आणि ज्या पद्धतीने आशिकेशनं हल्ला बोल केला अविनाश पाटील यांच्यावर. 42 धाबा. इकडे मात्र ऑफिस लागले. विकेट कीपर जज करतात. शांभू देश त्याच्या पाठीमागे झेल टिपला आणि अखेरीस मात्र पहिला धक्का दिला. ब्रेक थ्रू जोडी मात्र फोडली जाते. आशिकेश भोईरला पॅव्हलियनचा रस्ता दाखवला अविनाश पाटीलला. थोडासा बिस्क्यूट झाला होता स्ट्रोक. खरं तर कदाचित टो एंडला लागला असेल पॅचच्या, आणि त्याचमुळे इथे मात्र एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील. लगातार 3 षटकारांसाठी केतन पाटील अरिल यांच्याकडून 1000. होगार्डन 3 होगार्डन. हा, त्यांचं त्यांना समजेल काय ते. आपल्याला काय करायचंय, त्यांच्या सांकेतिक खुणा आहेत. परंतु पाहूया संदेश पाटील म्हटलं तर एक आक्रमक फलंदाज. तो समोर अविनाश पाटील आहेत. अविनाश पाटील म्हटलं तर एक चांगले व्हेरिएशन बॉलर. फाईट आउट विकेट नेक्स्ट बॉल. पहिलाच बॉल इकडे मात्र मिस झालाय. विकेट कीपर सुद्धा, शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक सुद्धा, आणि बॉल सर दरम्यान मॉडलच्या दिशेनं 22चा इशारा पंचांचा. 4 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र चौकारानं पुढे सरकेल. 46 धावा. चला नेक्स्ट मॅच बी रेडी. मौर्या 11 आणि देवांश आदर्श पनवेल. यावेळेस मात्र कट केलाय, स्लॅश केलं तर स्वीप कव्हरला. संदेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक फटका, चौकार. आणि चौकाराच्या 6 मात्र अर्धशतक धावफलकावर. जुळली मात्र प्रतिष्ठान टीमचं 50 धावा कंप्लीट होत असताना. पुन्हा एकदा कट शॉट पाहायला मिळतोय. स्क्वायर गेटचा प्रदीप फटका. बॉल चला पॉइंट मॉडलच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार संदेश पाटीलच्या बॅटमधून. 54 रन्स, 54 धावा धावफलकावर आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जुळली मात्र प्रतिष्ठान 1 बाद 54. चांबोचं स्वागत केलंय. टेप बॉलचा वापर आणि पहिलाच बॉलवर षटकार. अनोखा प्रयोग मात्र करून बघितलाय. टेप बॉल चांबोच्या हातामध्ये.
पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात झाली. आणि 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 60 या आकड्यावर 60 रन्स ऑन बोर्ड. अल्टो एका बाजूला संपूर्णपणे धुरा सांभाळले त्यानं. कर्णधार आहे या टीमचा. हलक्या हातानं स्टिअर केलं होतं पॉइंट कडे. सिंगल मिळेल अल्टोला. 1 रन. टीमची टोटल 61 या आकड्यावर. आता ही लढाई पाहायला मात्र प्रेक्षकांना आवडेल. 24 लाईव्ह इव्हेंटची लढाई. एका बाजूला संदेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील. अर्थात चांबो ग्रामीण सुद्धा एका संघामधून खेळणारा खेळाडू. संघ सहकारी. ओ यावेळेस हुक शॉट. ओ बॅकवर्ड स्क्वॉल निघाला. बॉल चालला सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. चला चेंडू द्या लगेच. चला चेंडू आलाय. आ गया. संदेश पाटील यांच्या बॅट मधून सलगचा 3रा चौकार येत असताना चौकाराची हॅट्रिक सादर करेल. आल्यापासून एका पाठोपाठ चौकारांच्या फैरी तो झाडतोय. चांबू पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल होता. पूल केलाय ऑन साइडला मिड विकेटला. हो खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि संदेश पाटील आज मात्र जिकडे मारतोय तिकडे 4 रन. इकडे थोडस क्षेत्ररक्षकांची सुद्धा मदत झाली. आणि आणखीन 4 धावे. टीमची टोटल 69 धावा. ऑफ स्टंप लाईन वरचा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. संख्या 1 ने पुढे जाईल. 70 हा आकडा गाठलाय. लॉफ केलं यावेळेस मात्र. कव्वासला संधी होती. संधी झेलची होती संदेशला बाद करण्याची. परंतु उलटा झेल घेण्याचा प्रयत्न झाला तिकडे आणि बाल बचावला संदेश. 2 धावा मिळतील. शेवटच्या चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. आतापर्यंत थोडा महागडा ठरलाय चांबो. 18 धावा खर्च केल्यात. हा एक तर लेग स्टंप वर होता आणि त्याच्यामध्ये स्विंग सुद्धा पाहायला मिळाला. हा मोठा वाईड आहे. बॉलिंग टाकताना हसला तर पेनल्टी आहे. आता ऑलरेडी वॉर्म केले बॉलरला. बॉलिंग टाकताना हसताना थोडस फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन बिघडवतो. स्क्वेअरकडे हा चेंडू सिंगल मिळेल. संदेश इंटरेस्टेड नाहीये सेकंड रन साठी. एक त्याने दिसेल. चांबोचं थोडस महागडं षटक. सुटकेचा निश्वास टाकला असेल पण भरपूर धावा दिल्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत. 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 74. 74 पाचवणे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. कुणाल मध्ये मान फ्रॉम कुडावे. तेज तर्रार वेगवान बॉलर.
74 झाल्यात. 74 आता मात्र थोडा कंट्रोल करावा लागेल. ही धावसंख्या शेवटच्या ओव्हरमध्ये जर 85 पार झाली तर हाय स्कोर पाहायला मिळेल आपल्याला आणि कदाचित तो होण्याची चिन्ह सुद्धा निर्माण झालेत. ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला दोनही फलंदाज सेट झालेत. एका बाजूला संदेश पाटील त्याच्या बॅटमधून नुसते चौकार बघायला मिळालेत आणि दुसऱ्या बाजूला सलामीला आलेला फलंदाज कॅप्टन सौरभ ठोकर अल्टो आणि त्याच्या हे बॅटमधून एक लॉंग इनिंग त्यानं साकारले. परंतु पाहूया कुणाल. पहिलाच बॉल लॉफ्टेड आणि बॉल जाईल तो सरळ 4 धावांकरता. पहिलाच बॉलवर कुणालचं स्वागत झाले चौकारानं. 78. चला चेंडू द्या. यावेळेस मात्र शॉट स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश बॅटमध्ये येतो आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. सुपर पाटिंग मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स. संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय. ज्या पद्धतीने मात्र त्यानं बॅटिंग केले मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना आणि धावा झाल्या त्या तब्बल 84 आजच्या दिवसामधील एनएमपीएल मधील खर तर हायेस्ट स्कोर. इकडे उडवला हा बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि झेल टिपलाय आणि अखेरीस संदेश पाटील यावेळेस मात्र बाद होईल. बाद होण्यापूर्वी मात्र एक चांगली इनिंग मात्र त्यानं पेश केली. ओमकार कोळी होता तिकडे. त्यानं टिपला झेल. 84 धावा मिळाला होता. कुणाल बेस्ट बॉलर राहिला होता स्पर्धेमध्ये. फ्रंट फूटला येऊ थोडस स्टेप आउट केलं होतं. रन घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. स्ट्राईक हवी होती अल्टोला परंतु पुन्हा पाठवण्यात आले. अशी धाव घेता येणार नाहीये. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. कुणाल आणखीन एक चांगला बॉल कुणालचा. डॉट बॉल आणि अखेरीस मात्र 5 षटकाचा केस संपलाय आणि धावफलकावर आजच्या दिवसामधील नवीन पनवेल प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली जाते. जुईली मात्र प्रतिष्ठान टीम कडून 2 गडी बाद 88 आणि 89 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. 89 रन्स टू विन फॉर रिद्देश 11 भैरवनाथ प्रतिष्ठान. विचुंबे टीमला एखादी अर्धशतकी इनिंग खेळावी लागेल एका खेळाडूला आणि चांबकडून नक्कीच अपेक्षा असेल. त्याशिवाय या धावा चेस होणं फार कठीण आहे. चला टॉस मोर्या 11 आणि देवांश 11 आदर्श पनवेल.
चला फिल्डिंग लावून घ्या सुईली मात्र प्रतिष्ठान आणि टॉस करून घ्या. मोर्या 11 आणि देवांशन आदर्श पनवेल टॉस करून घ्या. विनय ठाकूर आणि विशाल जितेकर. चला विनय ठाकूर हिरामण या. चला टॉस केलं जाते. मोर्या 11 हिरामण आणि दुसऱ्या बाजू देवांश 11 आदर्श पनवेल विशाल यांच्यामध्ये. चला मोर्या 11 टॉस जिंकलाय. चला अल्टोसाठी विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. फिटनेस एम्पायर जिम यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी अल्टोला 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल स्वीप शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत अल्टोचं. पहिलाच बॉलवर षटकार. प्रफुल्ल पाटील आणि अविनाश पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटचा चेहरा चांबो आणि चांबोनं मात्र धूम धडाक्यामध्ये सुरुवात केली आणि त्याच्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो. दमदार सुरुवात. टार्गेट सुद्धा दमदार आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण होणं फार गरजेचं आणि चांबोनं मात्र ती सुरुवात केली. पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल चांबोच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा षटकार. जवळजवळ 18ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये. तर प्रत्येक ओव्हर्स मध्ये 2-3 मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. आणि खास करून पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जर 6 ते 7 फटके निदान 7 फटके जर आले तर मॅच बॅलन्स मध्ये राहील. कॅल्क्युलेशन करता येईल या मॅचचं. ओ लॉफ केले बॉल हवेत आहे. संधी चांबोला बाद करण्याची. चेल टिपलाय. अल्टोला मात्र सफलता. चांबो बाद झालाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. 2 षटकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर अखेरीस सौरभ ठोकळने हे वादळ शमवलंय. पहिला धक्का लागलाय रिद्देशान भैरवनाथ प्रतिष्ठान वेचुंबे टीमला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता थोडासा बरोबर वाईड लाईनचा आधार घेता चेंडू डिलिव्हर केला होता अल्टोनं 2 षटकार आले होते परंतु तदनंतर मात्र लगेचच कमबॅक सुद्धा झालं या मॅच मध्ये ऑन साइडला वळवले हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सिंगल मिळेल सुरुवात जरूर चांगली झाली होती थोडासा पेशन्स हवा होता कारण चांबोला 2 षटकार म्हणून जमणार नव्हते तर लॉंग इनिंग साकारावी लागणार होती खेळपट्टीवर 5 षटकं उभं राहणं फार गरजेचं होतं हलक्या हाताने यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवा पॉइंटला हा चेंडू 2 धावा मिळवून देईल दुहेरी धावांचे योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाईल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला सौर टोकोचं पहिलं षटक संपलंय धावफलकावर 15 धावा प्रवीणचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ होता खरं तर 1 रन आले आणि चला रिव्ह्यू घेण्यात आलाय डीआरएस ची मागणी चेक करूयात आपण बेस्ट हाईट साठी हा कॉल करू So no ball call from umpire. चांगला बॉल होता फुल लेंथ होता खोदून काढलाय साइडला आशिकीश त्या ठिकाणी सिंगल मिळेल अचूक टप्पावर गोलंदाजी होत असताना समोर ड्राईव्ह केला मिड ऑफ क्लिअर केलाय बॉल चालला लॉंग ऑफला 4 धावन करता चौकार 22 धावा धावफलकावर 22 मोठे टार्गेट आहे टार्गेट मात्र चेस करायचं असेल तर मारत राहावं लागेल चौकार षटकारांची आतषबाजीची गरज आहे सुरुवात 2 धडाक्यामध्ये झाली होती परंतु त्यानंतर मात्र चांबोचं बाद होणं चांगला बॉल समोरून टर्न झाला इकडे मात्र टप्पा पडला बॉल हलकासा मूव्ह करत मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता शॉट्स मधल्याकडे हा चेंडू इकडे रन प्राप्त झाले एक लेग बायचा इशारा येतो पंचांचा
प्रवीण ठाकूर त्याचं षटक सुरू आहे. हे दुसरं षटक, पहिलं षटक सौरभनं केलं होतं. फार मोठं टार्गेट चेस करायचं आहे. 15च्या रिक्वायर्ड रन रेट न सुरुवातीपासून गरजेचं होतं. पहिल्या ओव्हर मध्ये 18चं रन रेट होतं. खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या होत्या. आतापर्यंत 23 झाल्या धावफलकावर. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढत चाललाय. ठाकूर पुन्हा एकदा लॉफ केले बॉल हवेत आहे. स्क्वॉन फिल्डरला संधी जरूर आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. कॅप्टन अविनाश पाटीलला मैदान सोडावं लागेल. कॅप्टन दीपाद दुसरी सफलता. दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. कुणाल मते नवीन बॅटर. हा स्ट्रोक स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग फील्डर. अनदर विकेट डाऊन. पहिलाच बॉलर कुणाल बाद झालाय. खातही उघडू दिलं नाहीये. 0 बाद. आलाय आलाय आलाय. 2 षटकांचं आणि 23 धावा धावफलकावर. 23 लॉस ऑफ 2. आणि नक्कीच आमच्या समोर जॉईन झालेत सचिन मोरे. 23 धावा झाल्यात आणि भरपूर धावा करायच्यात अजून जिंकण्यासाठी. विजली का कुणाल? विजली का नाही? कसला फास गेलतो रात मध्ये. मी मारून आउट गेलो. चला जर विजू आणि 2 षटकार लगातार लगावले तर केतन पाटील यांच्याकडून तब्बल 1 रुपया 2000 रुपये देण्यात येतील. 2 चेंडूत 2 षटकार लगावले तर या ओव्हर मध्ये धावा आल्या तर अजूनही सामना काही संपला नाहीये. मला खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण इथे पाहिलं. संदेश पाटील यांचं विजूला मात्र नॉनस्टॉपलाच ठेवलंय. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये चांबूने सुरुवात चांगली केली होती परंतु त्याला मी बोललो होतो तो जरा थांबून खेळ. त्याला तो खेळ येत नाही. या चेंडूवरती मिळाली फक्त 1 धाव. जर या चेंडूवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विजूसाठी. आणि जर आल्टोने त्याला मारायला दिला तर आल्टोसाठी 500 रुपये. तब्बल या चेंडूवरती जर षटकार आला तर 1500 रुपये दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज मिळून. बॅट कसली फिरवली 1000 रुपये ऐकलं. आणखी 5 बॅट फिरवायचे 500 रुपये दिले होते. आओ देखा ना आओ देखा यहाँ पर डाला घाव.
बॅट्समनच संपलंय उमी उमी बोल बोल काहीतरी बोल. जर सौरभ टोकल आल्टो याने जर हॅट्रिक घेतली तर फिटनेस एम्पायर जिम यांच्या ओनर कडून तुम्हाला 500 रुपये. तर शशांक सोनावणे यांनी जर 6 मारला तर जे लेजंड खेळाडू हर्षल विरगोळ यांच्याकडून 500 रुपये दिले जातील आणि विशाल दादाकडून पण 500 रुपये म्हणजे तब्बल 1000 रुपये शेतकऱ्याला. आणि आल्टोनी बोल्ड घेतलं तर 500 रुपये. बक्षिसाची खैरात पैशांचा वर्षा होतो या सामन्यामध्ये. एक धाव केवळ तिथे प्रवीण ठाकूर उभा होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं. सांग ना बाबा, मला बॉल किती पाहिजे? 12 चेंडू आणि 64 धावांची गरज. तर सुवर्ण संधी येते संदेश पाटील यांना त्यांचे मित्र विशाल दादाकडून तुम्हाला अटॅक साठी तब्बल 1000 रुपये आणि लॉंग रनने 3 विकेट घेतले तर. सुंदर चेंडू स्विंग केला इथे चेंडूला झेल बाद. इथे शशांक सोनावणे बाद होत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहूया. प्रश्न पडला तर नवीन फलंदाज मैदानामध्ये ओंकार कोहली. गेल्या 6 सीझन मध्ये मला वाटतं पहिल्यांदा तो उतरलाय आज. खूप आनंदाचा क्षण आहे त्याच्यासाठी तो. तर देवांश 11चे सर्व खेळाडू हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅच मोरिया 11 वर्सेस देवांश 11. मोरिया 11च्या संघनायकाला विनंती